इतकं गोड बोलत असतात ना, बाई तुझा स्वभाव खूप गोड आहे बाई, तू सगळ्यांना कामं येते पण तुला कोणीच कामं येत नाही. इतकं भविष्य सुंदर सांगत होतं. माणसाची बुद्धी कशी फिरवायची त्याच्याकडून अक्कल घ्यावा. पण ती सगळं तिचं ऐकत जरी असलं ना तरी तो जर म्हणला ना, बाई आयुष्यात तुझ्या पतीनं तुझं कधी ऐकलं नाही का, तरी तुला वाटतं हो ना खरंच. भविष्य सांगणारावर कळतं, जीवनात कधी भविष्य बघू. आपण कर्तबगार जर असेल ना, आपण काही करू शकतो ना. भविष्य बघण्याची काही गरज आहे का? भविष्य बघू नका. हिंमत एवढी मोठी ठेवा तर नशिबाला सुद्धा झुकावं लागले पाहिजे. एवढी मोठी हिंमत जीवनामध्ये ठेवा. माणसाने असं जीवन जगलं. जीवनामध्ये जिंकण्याची सुरुवात, माणसाच्या जीवनामध्ये जिंकण्याची मजा तेव्हाच असते जेव्हा सर्वजण आपल्या हरण्याची वाट पाहत असतात. जोपर्यंत आपण हरण्याचा विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच हारू शकत नाही. पराभवाची भीती बाळगू नका. एक मोठा विजय तुमचे सर्व पराभव पुसू शकतो. आणि जिंकण्याची सुरुवात तिथून करा का जिथून सगळ्यात जास्त हरण्याची भीती असते तिथून. माणसाचं ध्येय उंच जर असेल ना, झेपही उंच घ्यावे लागते. कधी कधी देव तुमची परिस्थिती सुधारत नसतो, कारण त्याला तुमची मनस्थिती सुधारायची असते. पण माणसाने आपलं दुःख प्रत्येकाला सांगत बसू नका. सांगायचं असेल तर आपल्या सद्गुरूंना सांगा किंवा आपल्या आई वडिलांना सांगा. लोकांकडं मलन नसतो पण मीठ मात्र नक्की घेऊन फिरतात.